पारितोषिक आहेत तात्यांसाठी. आणि जर अहमद स्पोर्ट कास्ती संघ जर विजय संपादन करतो, जर विन होत आहेत, तर मात्र इथे अरुणजी दळवी साहेब जे श्री गणेश वडापाव सेंटरचे प्रोप्रा आहेत, प्रोजेक्ट प्रोव्हायडर आहेत, तर त्यांच्याकडनं सर्वांना नाश्त्याची व्यवस्था मोफत केली जाईल. पाठी राखे सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केले जातील. कल्पेशजी शेलके वेलकम. ओम गुरुनाथ गगे वेलकम. ओम आणि प्रतीक दळवी मराठी शाळेचा डॉन सुद्धा आनंद घेत आहेत या सामन्याचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्या डीप मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शरद शेलार आहे डीप मध्ये, वाडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि एक डीप स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये भगवान भोईर क्षेत्ररक्षण करतायत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. सुरेश भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. सुरेश इथं पहिलाच चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरच्या रोखा चेंडू म्हणजे इशारा करतायत नो बॉल आणि फ्री. पहिल्याच चेंडूवर अवांतरे धावाचं अकाउंट ओपन केलं जातंय जयदुर्गा क्रिकेट क्लब टेमघर पाडा संघाकडनं. सुरेश इथे मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह करतोय. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का नाही. सुधीर शेलार होते डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी मात्र थोडीशी खराब झाली असे म्हणता येईल, पण चांगलं बॅकअप. शरद शेलार यांच्याकडे चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. आणि शरद शेलार सुधीर शेलार यांच्यासाठी सुवर्णसाठी झेल पकडली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे मात्र ड्राईव्ह करतोय. फुलटॉस चेंडू होता, थोडासा गती कमी केली होती. एक केरी धावणं समाधान मानावं लागेल मनोज गुलवी याला. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती 4. शरद शेलार आणि सुधीर शेलार यांनी जर कुठल्याही प्रकारचा झेल पकडला तर किरण शेलार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. याची नोंद करून घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण कुठल्याही प्रकारचा बदल केला जात नाही. मात्र इथे चालिंदर नाईक येत आहे स्ट्राईकला. गोलंदाज सुरेश भोईर. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा ऑन ड्राईव्ह. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. चांगलं क्षेत्ररक्षण भगवान भोईर यांच्याकडनं पाहायला मिळतं. आणि एकेरी दुहेरी जे क्रिकेटचं ऑक्सिजन घेतलं जातं वारंवार जयदुर्गा क्रिकेट क्लब टेमघर पाडा संघाकडनं. पुढील चेंडू इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. गतीमध्ये थोडी परिवर्तन केलं होतं. बॅटच्या पट्ट्यामध्ये बरोबर येते. पूर्णपणे बीट केलाय फलंदाजाला. सरळ चेंडू यष्टीरक्षक शरद हलके यांच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची चुकी करत नाही शरद हलके. आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. सुरेश हा चेंडू क्लासिकल भिरकावून देतोय. खूपच सुंदर फटका. लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरनं चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. ते मात्र मनोज गुलवी दाखवून देत आहेत की या खेळपट्टीवर पहिलं अर्धशतक मी जे मागील स्पर्धेमध्ये जमा केलं तिथनंच या खेळाला सुरुवात करेल आणि केली सुद्धा. जसं प्रश्न तसं उत्तर आपल्याला पाहायला मिळालंय. ज्याप्रमाणे चेंडू तो उजव्या एसटीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू, मात्र मनोज याने अचूक गती आणि टप्पा हेरला आणि चेंडू सरळ मिड ऑफच्या डोक्याच्या वरनं लॉंग ऑफ बाउंड्री बाहेर जातो चेंडू 4 धावांसाठी. आणि भगवानजी भोईर साहेबांनी जर झेल घेतला तर सन्माननीय संतोष
बबन हलके साहेब यांच्याकडनं 211 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक झेलसाठी. भगवानजी भोईर साहेब यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. भगवानजी भोईर साहेबांनी जर झेल घेतलं तर संतोषजी बबन हलके यांच्याकडनं 211 रुपयाचं पारितोषिक. पुढील चेंडू पारितोषिकांचा वर्षाव आहे. चांगली गोलंदाजी मात्र थोडस एक खराब चेंडू हाताळला. इथे मात्र पुन्हा त्याच प्रमाणचा फटका केलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि मनोज याला माघारी परतावं लागेल. आणि इथे मात्र षटकार. मार्किंग थोडी पुढे आहे. खेळाडू वृत्तीचं दर्शन झालेलं आहे. धन्यवाद. खूप खूप टाळ्यांच्या गजरामध्ये खरं तर मनोज गुलवे यांनी अभिवादन केलंय कारण खेळाडू वृत्ती महत्वाची आहे. क्रिकेट आज आहे, क्रिकेट उद्या नाही. आज खेळ आहे, उद्या नाही. मात्र क्रिकेट वृत्ती जी खेळाडू वृत्ती आहे, गेम स्पिरिट ते मात्र दाखवून देत आहेत कास्ते संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. या 6 धावणे धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती 15. पहिलं षटक समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 10 फलकावर पाहायला मिळाली ती 15. खूपच चांगलं क्रिकेट अमर स्पोर्ट कास्ते संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मनोज गुलवेंनी काय फटका केला होता. तर खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळायचा होता. बॅकफुटला गेले होते. तिथनं मात्र चेंडू भिरकावून दिलं होतं. क्षेत्ररक्षक होते तिथे नारायण सुतार. मात्र चेंडू झेल घेऊन त्यांचा कुठेतरी पाय मागे सीमेरेषेवर टच झाला आणि ज्या जोरावर हा षटकार मनोज गुलवे यांच्या बॅटमध्ये. मनोज गुलवे वैयक्तिक 13 धावांवर खेळतायत. विस्फोटक फलंदाज मी म्हणालो होतो मागील वर्षी ज्यांच्या माध्यमातून 50 आली होती तेच ते मनोज गुलवे आहेत. आणि भावाले संघ ऑन द वे आहेत. भावाले संघाचं शब्दपूर्वक स्वागत करू. सोमनाथ भालेकर यांच्याकडनं या स्पर्धेला आणि ह्या नियोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सोमनाथ भालेकर. गोलंदाज काशीनाथ येतोय आता. इथे मात्र बॅटची कडा चेंडू जातोय. शॉट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये सुरेश भोईर आहेत त्या ठिकाणी आणि एका धावेवर समाधान. शॉट लॉंग लेग मध्ये सुभाष भोईर यांनी कुठल्याही प्रकारचा झेल पूर्ण केला. धावसंख्या धावपालकावर 1 पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 16. अमोलजी दलवी यांच्याकडनं सुभाष भोईर यांच्यासाठी पारितोषिक आलंय. झेल घेतली तर 200 रुपये. प्रत्येक गडी बाद करण्याला सुभाष भोईर यांच्यासाठी 100 रुपये आणि विकेट हॅट्रिकला 511. गोलंदाज काशीनाथ गगे सज्ज. डावखुर हाताचा गोलंदाज मनोजसाठी आता चेंडू करेल. इथे मात्र मनोज याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षक नारायण सुतार यांच्या हातामध्ये. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होते ज्याप्रमाणे चेंडू हाताळलाय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल खूप कसून सराव केलाय काशीनाथ गगे यांनी. काशीनाथ सज्ज होत आहेत. इथे मात्र चेंडू डीप पॉइंट मध्ये खेळून काढतायत. रामदास शेळके आहेत. चेंडू स्टॉप केला जाईल का आणि इथे मात्र बुद्धी चातुर्य वापरलं होतं नारायण सुतार यांनी. मात्र 3 धावा रोखू शकते. या 3 धावे धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या पोहोचते ती वेलकम भूषणजी दलवी 19. थोडस वाईट थ्रो केला होता नारायण सुतार यांनी. मात्र मनोज याची विकेट घेण्याचा मनोज गुलवे यांना बाद करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातो अमर स्पोर्ट कास्ते संघाकडनं वारंवार. चांगली रणनीती म्हणता येईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डीप पॉइंट मध्ये आहेत रामदास शेळके. कव्हर मध्ये शरद शेलार, शरदजी हलके. इथे मात्र आडव्या पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागतात. मात्र एक निर्धाव चेंडूची सांगतात. चांगली गोलंदाजी काशीनाथ वारंवार हाताळतात. त्या डावखऱ्या हाताचे गोलंदाज आहेत. गती सुद्धा आहे आणि बाउन्स सुद्धा आहे. खूपच सुंदर गोलंदाजी काशीनाथ गगे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगले गोलंदाज आहेत अमर स्पोर्ट कास्ते संघाचे. इथे मात्र पुन्हा बॅटची एज. चेंडूचा तो शॉट थर्डमॅन सुरेश भोईर आहे. जेल सुटते.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हा ना हा ना, मात्र एकच धाव, एका धावेने धावसंख्या 20 वर पोहोचते. खरं तर पहिल्या षटकामध्ये एक चौकार निश्चित मनोज गुलवी यांच्या बॅटमधनं आला होता. इथे मात्र पूर्णपणे बांधून ठेवलाय. तरी मनोज गुलवी वैयक्तिक 16 धावांवर खेळतायत. भावाळे संघाचं आगमन झालंय. सन्माननीय विजयजी याचं शुभ आगमन झाले. भावाळे संघाचे विस्फोटक फलंदाज वेलकम. भावाळे संघ इथे मात्र चेंडू हवेमध्ये, शहरात हलके आहे डीप मध्ये. मनोज याचा झेल सुटला जातो. इथे 2 धावा सहज पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? आना हा ना, आणि इथे मात्र फलंदाज बाद. मनोज याचा झेल सोडणं किती महागात पडेल अमरस्फोट कासने संघाला ते मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. कारण ज्या वेळेस मनोज गुलवी फलंदाजी करत असतात त्यावेळेस मात्र गोलंदाजांना धडकी भरत असते. 2 षटकं समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 22. चांगलं षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या सुरेश यांनी 15 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च करतोय त्या 7. काशीनाथ गगे चांगली गोलंदाजी. सन्मानित जयरामजी दलवी साहेबांचं शुभ आगमन झाले. विनंती असेल व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. संतोष दिवेकर येत आहेत फलंदाजीसाठी. आता गोलंदाजी मार्गावर तिसरं षटक कोण हाताळतंय ते पाहणं उत्सुकतेचं राहील. मला तरी वाटतंय की हे षटक सुधीर दादा शेलार यांना सोपवण्यात येईल आणि तेच आहेत. बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकता सुधीर दादा शेलार एक मोठं नाव आहे. कसने क्रिकेटचं 20 वर्षाहून अधिक काल क्रिकेटला दिलंय त्यांनी. स्वतः फॉरेस्ट ऑफिसर आहेत. पण क्रिकेटपासून कोण वाचू शकत नाही त्याचं तेच इथे आपल्याला पुन्हा दिसते. फॉरेस्ट ऑफिसर आहेत. प्रत्येक गडी बाद करणारा, जर आपण प्रत्येक गडी बाद करता एक गड्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ते म्हणजे किरणजी शेलार यांच्याकडनं सुधीर शेलारसाठी. आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करता 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सुधीर दादा शेलार सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी यांनी सुद्धा केली होती. क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहू शकता. शरद हलकी लॉंग ऑन. इथे मात्र आसमानी टोला, चेंडू जाईल 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 दूरवर जातोय षटकार. आणि इथे मात्र आजच्या दिवसातील सर्वात लांब षटकार. बॅटच्या पट्ट्यामध्ये जेव्हा चेंडू आला होता, बॅटला मिडल जेव्हा केलं होतं त्यावेळेस मात्र त्याला मोहर लागली होती. त्याला स्टॅम्प पडला होता 6 धावांचा आणि चेंडू दूर दूर जातो. दुर्वांकूर निवासामध्ये 6 धावांसाठी षटकार. खूपच सुंदर फटकेबाजी मनोज गुलवी यांच्या माध्यमातून सुरू आहे. मनोज जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत धोक्याची घंटा वाजत राहणार आहे. इथे मात्र सुधीर दादा शेलार पुन्हा सज्ज. इथे मात्र आसमानी डोळा मेडॉपच्या डोक्याच्या वरला खेळून काढताय. 6 धावांचा षटकार. ऑन स्ट्रोक प्रशंसा करणारी फलंदाजी.
आणि फलंदाजी आपण पाहिली, काय फलंदाजी करतोय मनोज, अप्रतिम फलंदाजी. या फलंदाजीला शुभेच्छा आल्यात, त्या खास करून मनोज गुलवी यांना शुभेच्छा देत आहेत आमचे मोठे बंधू हेमंत गुलवी मुसाबाई यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. मनोज गुलवी जय दुर्गा क्रिकेट क्लब टेमगरपाडा सांगायला, तसेच पिसेगावचे सन्माननीय सरपंच सन्माननीय पिसेगावचे सरपंच विजयजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून जय दुर्गा क्रिकेट क्लब टेमगर पाडा संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. खास करून मनोज गुलवी साहेबांना हेमंत दादा गुलवी मुसाबाई यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. खूपच सुंदर क्रिकेट, काय फटकेबाजी करतायत. 3 षटकार आतापर्यंत घेतले, त्यामध्ये मिड ऑफच्या डोक्याच्या वरनं 2 षटकार आणि 1 षटकार जर आपण पाहिला असेल तर तो म्हणजे काऊ कॉर्नरच्या वरनं दुर्वांकूर निवासामध्ये षटकार खेचला होता. खूप खूप सुंदर फटकेबाजी. धावसंख्या धावफलकावर जय दुर्गा क्रिकेट क्लबची आपण पाहू शकता. 34 धावा धावफलकावर, 3रं षटक मार्गस्थ आहे. काय फटकेबाजी केली, खरं तर काशीनाथ याचं कौतुक करावं लागेल. 7 धावा फक्त खर्च केल्या. मात्र इथे सुधीरदादा शेलार यांची अग्निपरीक्षा घेत आहेत ते मनोज गुलवी. काय 2 षटकार पूर्ण केलेले, षटकारांच्या हॅट्रिकवर आहेत मनोज गुलवी. प्रवीणजी गगे यांचं शुभागमन झाले, वेलकम प्रवीण. सन्माननीय कोंडीरामजी हलके साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे येऊन विराजमान व्हायचं आहे. तसेच आदरणीय रघुनाथजी हलके काल्याभाऊ यांना विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. वैयक्तिक 30 धावांवर खेळतायत मनोज. मागील वर्षी ज्यांनी 50 पूर्ण केली होती, 40+ क्रिकेटचे जे खेळाडू आहेत त्यांमध्ये विस्फोटक फलंदाज जर कुठले असतील तर ते मनोज गुलवे आहेत. आणि मी म्हणालो होतो ज्याप्रमाणे आमचे मोठे बंधू हेमंत गुलवी मुसाभाई यांच्याकडनं मनोज गुलवी आणि जय दुर्गा क्रिकेट क्लब टेमगरपाडा या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. तसेच पिसेगावचे विद्यमान सरपंच विजयभाई पाटील यांच्याकडनं मनोज गुलवी साहेबांना शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद साहेब. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 34. काय फटकेबाजी आहे, अप्रतिम फटकेबाजी, मंत्रमुग्ध करणारी. सुधीर शेलार पुन्हा सज्ज मनोज गुलवींसाठी. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केला, अपील आहे, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलेली आहे. आणि एक निर्धाव चेंडूची सांगता, काय चेंडू हाताळलाय. खरं तर वेल घेतला पण मात्र पूर्णपणे रीड केलं होतं फलंदाजाला कोणत्या रेंजचे चेंडू हवे आहेत ते मात्र दिले जाणार नाही आता सुधीर शेलार यांच्याकडनं. कारण सुधीर शेलार अनुभवी गोलंदाज आहेत. तालुका क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या स्पर्धा, रेग्युलर सिटी क्रिकेटला खेळलेले खेळाडू आहेत. मात्र 40+ मध्ये कुठेतरी या वर्षी त्यांनी ही सुरुवात केलेली आहे गोलंदाजीला. इथे मात्र खोलवर टप्प्यात चेंडू हवेमध्ये भिरकावून दिला षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. वाटते मनोज गुलवी हे घरूनच सेट होऊन आलेत की काय. काय फटकेबाजी करतायत. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 40. 3रं षटक मार्गस्थ आहे. आणि खास करून आपण पाहिलं तर सुधीरदादा शेलार यांचा या षटकात 3 षटकार पूर्ण केलेत. म्हणजे 18 धावा आतापर्यंत खर्च करतायत सुधीरदादा. मात्र टेम्परामेंट ठेवावा लागेल सुधीरदादा यांना, कारण ही स्पर्धा आपण आपल्या घरच्या मैदानावर खेळतात तर टेम्परामेंट दाखवावं लागेल. इथे मात्र पुन्हा आडव्या पट्ट्याने खेळतायत, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. नानाशेठ गोंधली होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण नानाशेठ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या पुढे सरसवली ती 41. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. आतापर्यंत 19 धावा खर्च करतायत सुधीर दादा शेलार. मंगेशजी भगत वेलकम, वैभवजी हलके वेलकम. खूपच सुंदर फटकेबाजी सुरू आहे मनोज गुलवी यांची. आता इथे मात्र
संतोष दिवेकर डावखिरी हाताचे फलंदाज आणि इथे मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता 3 षटके समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 41. सोमनाथ भालेकर यांचं शुभागमन झालंय. भावाले संघाचे आणि आमचे मित्र आहेत मुंबई महानगरपालिकेत. एकत्रच आम्ही कार्यरत असतो, सेवा देत असतो मुंबई महानगरपालिकेला. आणि इथे मात्र त्यांचं आगमन झालंय. पुन्हा अमर स्पोर्ट क्रिकेट क्लब कडनं आपलं सरचे स्वागत स्वागत स्वागत. पूर्ण भावाले संघ, खास करून सोमनाथ भालेकर, मनोज गुलवी काय फटकेबाजी करतायत. खरं तर रेग्युलर क्रिकेटच्या ज्या विस्फोटक फलंदाजांना लाजवेल अशी फलंदाजी सुरू आहे. जसं चेंडू तसं उत्तर. आता इथे येतोय मात्र गोलंदाज शुभंकर सुभाष भोईर, पप्या मामा. ऍक्च्युली बुमबुम या नावानं प्रसिद्ध आहेत. ज्याप्रमाणे गोलंदाजी आहे, खरं तर खूपच सुंदर गोलंदाज आहेत. अमोल दलवी आणि भूषण दलवी यांच्याकडनं पारितोषिकाचा वर्षाव आहे. प्रत्येक गडी बाद करण्यावर पारितोषिक लावलंय. जर खास करून मनोज गुलवी यांची विकेट घेतली तर 211 रुपयाचं पारितोषिक भूषण दलवी यांनी जाहीर केलं. इथे सन्माननीय आमचे भोईर सर, आमचे समालोचक, आमचे मुख्य मार्गदर्शक. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि मनोज याला बाद करण्यामध्ये यश आलंय. पप्या मामा सुभाष भोईर इथे मात्र ऑन फायर, अप्रतिम. आणि 200 रुपयाचं पारितोषिक भूषण दलवी यांच्याकडनं. धन्यवाद. सन्माननीय भिवंडी महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक राम पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. आपलं शब्दसुमनांनी सरचे स्वागत साहेब. आपण या स्पर्धेला आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल धन्यवाद. सुभाष भोईर ऑन फायर, बुम बुम ऑन फायर. अप्रतिम शॉट लागलेला सुरेश भोईर अक्षरशः झेपावून दिलं होतं. आणि झेल टिपणं हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवलं होतं. कारण मनोज याची जी फटकेबाजी, वैयक्तिक धावा जमा केल्या, त्या 37 धावा मनोज गुलवी यांच्या बॅटमधनं आल्या. काय फटकेबाजी केली मनोज यांनी. मी म्हणालो होतो मागील वर्षी 150 या मैदानावर झाली होती 40+ क्रिकेट जे खेळाडूंकडनं, ती म्हणजे मनोज गुलवी यांच्या बॅटमधनं आली होती. फलंदाजीसाठी येत आहेत संदीप पाटील, ओम साई मोटरचे प्रोजेक्ट प्रोव्हायडर. इथे मात्र बॅटची कडा, चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नाना गोंदले आहेत तिथे. एकच धाव दिली जाईल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या झाली ती 42. खूपच सुंदर गोलंदाजी सुभाष भोईर. बुम बुम पप्या मामा काय गोलंदाजी करतो. पहिल्याच चेंडूवर जे विस्फोटक फलंदाज मनोज गुलवी यांना माघारी परतावं लागलंय आणि त्यानंतर मात्र कमबॅक केले असं म्हणता येईल अमर स्पोर्ट कास्ती संघाने. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जातंय वारंवार. बॅकवर्ड स्क्वेअर रामदास शिल्के, डीप स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता काशीनाथ गगे, मिड विकेटला शरद हालके, लॉंग ऑनला आपण पाहू शकता शरद शेलार. इथे माझा उलटा चेंडू भिरकावून दिला चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या आणि मिड विकेटच्या मधनं चेंडू जातोय. 7 धावांसाठी षटकार. बुमबुम सुभाष भुईर पप्या मामा. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत शरद हालके. एकदा पूर्ण होईल, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का नाही. संतोषाला परतावं लागेल आणि संतोष 6 धावांवर बाद होतोय. मोठा आदरा जयदुर्गा क्रिकेट क्लब टेमघर पाडा संघाला. आणि 6 धावेने खरं तर आपण पाहिलं असेल तर संतोष बाद झाल्यानंतर कुठेतरी
डावखुरी हाताचा फलंदाज बाद झाल्यानंतर थोडंसं सुटकेचा निश्वास सोडला असेल तो आमोस्फोट कासने संघाच्या गोलंदाजांनी. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतायत, चांगली गोलंदाजी आहे, मात्र कुणीतरी एक षटकार त्यांच्या ह्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संतोष याच्याकडनं फुलटॉस चेंडू हाताळला होता पप्प्या मामा म्हणजे सुभाष भोईर यांच्याकडनं. खूपच सुंदर गोलंदाजीचा नजारा, कारण मनोज गुलवी याला माघारी परतावं लागले या गोलंदाजांनी. काय चेंडू हाताळला होता, काय बॉल व्हेरिएशन पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर लेग स्पिन चेंडू टाकला होता, कट झाला होता, थोडासा कुठेतरी बाउन्स सुद्धा होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नव्हता आणि फलंदाज बाद झाला होता. इथे मात्र हा चेंडू आपी आणि फलंदाज बाद. खूपच सुंदर चेंडू. संदीप पाटील आता माघारी परतायत. विकास बाद होत आहेत, विकास नाईक बाद होत आहेत. चांगली गोलंदाजी. मी म्हणालो होतो पप्प्या मामावर ही जिम्मेदारी असेल आणि घरच्या मैदानावर खेळताना दुहेरी दडपण, एकतर सामनाही जिंकायचा आहे आणि प्रेक्षकांची मनही जिंकायची आहेत. हे दुहेरी दडपणामध्ये अमरस्फोट कासने संघ आपलं क्रिकेट दाखवतोय. अरुणजी दळवी साहेब यांच्याकडनं संपूर्ण संघाला आणि पाठी राख्यांना वडापावची मोफत व्यवस्था आहे जर सामना जिंकला तर. 5 चेंडू 8 धावा खर्च करतोय. काय गोलंदाजी करतोय स्लॉग ओव्हर मध्ये हा गोलंदाज पप्प्या मामा सुभाष भोईर. मिलिंदजी भोईर साहेबांचं शुभागमन होतं. वेलकम भाऊसाहेब. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा पूर्ण आणि इथे मात्र फलंदाज बाद आणि त्या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली आहे. ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 50. 51 धावांचं आव्हान. काय गोलंदाजी सुभाष भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खरंच अप्रतिम गोलंदाजी. स्लॉग ओव्हर मध्ये खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि आपण नाणेफेकीसाठी जाऊया. भावाले सन्माननीय यशवंत मामा केने यांचं शुभागमन झाले. वेलकम यशवंतजी केने साहेब. भिवंडी सिनियर 40+ क्रिकेटचे उपाध्यक्ष आहेत. एक मोठं नाव. मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष सेवा दिली. आमच्या समवेत अनेक सुखदुःखामध्ये ज्यांचं या कासनेकरांच्या सुखदुःखामध्ये ज्यांची उपस्थिती असते आदरणीय यशवंतजी केने साहेब. वेलकम. यापुढील होणारा सामना आहे भावाले वर्सेस साविंद्रा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे आणि मी आदरणीय रोहिदास गोरले साहेबांना विनंती करील टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे प्लीज. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवरांचं साविंद्र संघाचे कर्णधार रोहिदासजी गोरले साहेब यज्ञिका बोरवेलचे सर्व एक मोठे कॉन्ट्रॅक्टर आपल्या विभागामध्ये, ज्यांचं कार्य नेहमीच पाण्याच्या संदर्भात असतं आणि पाण्याचं पुण्य नेहमीच करत असतात. असे रोहिदासजी गोरले साहेब माझ्या समवेत आहेत. जय हनुमान 40+ भावाले वर्सेस जय खंडोबा प्रसन्न प्रथम कुमार 40+ साविंद्रा संघ. तर नाणेफेकी होते. नाण्याच्या एका बाजूला हे स्पर्धा ज्यांच्या नावाने आयोजित करण्यात आलेली ती स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2021 आणि ही स्पर्धा, या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत ते म्हणजे अमर क्रीडा मंडळ कासने 40+. तर मी सन्माननीय गोरले साहेबांना विनंती करेल की नाणं आपल्या हातात घेऊन आपण नाणेफेकी करायची आहे.
40+ म्हणणं आहे आणि आलंय सुद्धा 40+. जय हनुमान क्रिकेट क्लब भावाली संघाने नाणेफेकी जिंकली. मी मान्यवरांना विनंती करेल दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन पुन्हा आपण स्थानापन्न व्हायचं आहे. स्वामी संघाचे कर्णधार आहेत, भावाली संघाचे कर्णधार नाणेफेकी जिंकली. भावाली संघाने आपला निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. आता आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ह्या मैदानावर आपण पाहिलं मोठे फटके सहज पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे मनोज यांनी पाहिलं असेल, आपण 4 षटकार उत्तुंग षटकार मागील सामन्यामध्ये आपण पाहिले, तर किती धावांपर्यंत सावंतगिरी संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? 45 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज आपण वापरणार आहात ज्यांची सर्वाधिक आपल्याला अपेक्षा असेल त्या गोलंदाजांकडनं? लक्ष्मण आहे, मनोज आहे. निश्चितच. आता शेवटचा प्रश्न, अमर 40+ क्रिकेट आयोजन, या नियोजनाबद्दल दादा आपण काय म्हणणार? खूप छान आहे. धन्यवाद. ही प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे ते जय हनुमान क्रिकेट क्लब भावाली संघाचे कर्णधारांनी. तर चावेंद्र संघाचे कर्णधार माझ्या समोर. दादा, निर्णय नाणेफेकी जिंकला, निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण असतं, पण आता आम्ही फलंदाजी करणार आहोत, पण आमचं टार्गेट आम्ही पूर्ण करणार आहोत. निश्चितच इतकं कॉन्फिडन्स या कर्णधारांना आहे, कारण ह्या खेळपट्टीवर अनेक वर्ष क्रिकेट खेळलंय. तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल जय बजरंग भावाळे संघाच्या विरोधात? 45 ते 50 धावांचा आमचा प्रयत्न राहील. निश्चितच दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. नाणेफेकी जिंकले ती भावाळे संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले चावीदार संघाला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्स. धन्यवाद. सचिन, पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मित्र, स्पर्धेचा आजचा खऱ्या अर्थाने 3रा दिवस आहे आणि ओल्डी गोल्डी 40+ या स्पर्धेचा आपण विचार केला 2रा दिवस आहे. विघ्नहर्त्याला विनम्र अभिवादन करून, त्याचबरोबर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी आज या स्पर्धेला प्रारंभ करतोय. आज सर्वात महत्त्वाचं, मी आयोजकांचं मनापासून आभार प्रकट करतोय. या स्पर्धेसाठी त्यांनी मला इथे या ठिकाणी इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी आयोजकांचंही मनापासून आभार प्रकट करतोय. अँड बॅक टू नावन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. विजयाचं लक्ष्य 51 धावांचं. व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी, भिवंडीतील प्रतिष्ठित मंडळी, आणि या प्रतिष्ठित मंडळीमध्ये भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे सन्मान्य नगरसेवक आणि प्रथम कुमार चाविंद्रा या संघाचे एक नामांकित खेळाडू राम पाटील साहेब या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर भिवंडीतील एक प्रतिष्ठित नागरिक मान्य श्री यशवंत केने साहेब, जनमन भावाळे या संघाचे सर्वेसर्वा या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं मी आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. विजयाचं लक्ष्य 51 धावांचं. एक पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आहे आणि सलामी गोलंदाज आपण पाहतोय अशोक. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, संघाच्या वतीनं पहिल्या षटकात तो गोलंदाज अशोक. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे फलंदाज रामदास याला. नॉन स्ट्राईकसाठी आपण पाहतोय काशीनाथ. आणि पहिला चेंडू घणागती असा प्रहार, अतिशय उत्कृष्ट फटका. बघूया एक्झिट आउटफील्डमधून मात्र आपण निश्चित पाहिलं होतं, झेल कलेक्ट करता आला नव्हता. चेंडूला सुंदरसं फोर्स केलं होतं, फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं नव्हतं. चेंडू वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेकडे ट्रॅव्हल झाला होता, लँडिंग झाला होता. आणि क्षेत्रक्षक प्रमोद याला मात्र चेंडू तो गॅदर करता आला नाही, कलेक्ट करता आला नाही आहे. जीवदान मिळतं फलंदाजाला, धावा मिळतात संघाला. या 2 धावणे संघाची धावसंख्या होती बिनबाद 2. निश्चितच सन्माननीय भास्करजी भोईर साहेब यांच्याकडनं, पीएफ ऑफिसर कासने यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत अमर 40+ क्रिकेट संघाला. सन्माननीय भास्करजी भोईर साहेब यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. तसेच सन्माननीय हेमंतजी गुलवी मुसाबाई यांच्याकडनं जयदुर्गा क्रिकेट क्लब टेमकर पाडासाठी शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद दादा. मिस टाइम फटका, आत्मघात की फटका आहे. नीचे टायमिंग व्यवस्थित साधता आलं नव्हतं चेंडूचं आणि बॅटचं व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. टॉपेज घेऊन चेंडू जागेवर तो एस टी रक्षक अप्रतिम उत्कृष्टरित्या चेंडूला कलेक्ट करतो आणि पहिला फलंदाज अमर कासने या संघाचा बाद होतोय.
निश्चित रामदास एक विस्फोटक फलंदाज आहेत आणि त्यांना माघारी परतावं लागलंय. खरं तर मोठी कामगिरी जी अपेक्षा होती रामदास त्यांच्याकडनं, मात्र रामदास बाद झाल्यानंतर कुठेतरी अडचणीचा सामना करेल तो अमर स्पोर्ट्स कासने संघ. आता रामदासाची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते नानाशेठ गोंदली. कारण 51 धावांचं आव्हान आहे. खरं तर मागे खेळणारे बरेच खेळाडू सचिन, आहेत. एकंदरीत आपण ज्या स्पर्धेचा किंवा या आउटफील्डचा विचार केला, मैदानाचा विचार केला तर 51 धावा या सेफ नाही आहेत. निश्चित, आणि खास करून होम ग्राउंडवर खेळताना अमरस्फोट कास्ती संघाला तर मात्र निश्चितच ह्या धावा जमा कराव्या लागतील. कारण त्यासाठी एक सोपं आव्हान आहे असं म्हणता येईल. चेंडूला सुंदरसा ऑन द ऑफचा फटका. चेंडू 2 क्षेत्रांना बीट करतो. चेंडू जातोय सी मार्शच्या बाहेर. या अगोदर म्हटलं होतं आउटफील्ड अतिशय चांगले आहे, खास करून फलंदाजीसाठी आउटफील्ड उत्तम आहे. चौकार येतो. चौकाने सगळ्या धावसंख्या 4 धावांनी पोहोचू शकते 6. नानाशेठ गोंदली आपण पाहू शकता, पहिल्या चेंडू बॅकफुटला गेले, तिथनं पंच केला, डीप पॉईंटमध्ये चेंडू काढला आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला तो 4 धावांसाठी चौकार. काय अफलातून फटका नानाशेठ गोंदली यांच्या बॅटमधनं येतं. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बॅकफुटवर जातो. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं आणि चेंडू गॅपमधून सरळ सीमारेच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक चौकार नाना गोंदली याच्या बॅटमधून आपण पाहतोय. चौकार संघ थोडंसं कमबॅक होते. धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते 6. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोड्यावर पंचांकडे गाड घेतो अशोक. प्लीज थोडंसं वेल कमी करा, या अगोदरच आपण फार उशीर केलेला आहे. अशोक या ठिकाणी थोडासा शॉर्ट टेकर चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडूला सुंदरसं स्क्वेअर कट केलं जातं. चेंडू 2 क्षेत्र बीट करून चेंडू डीप पॉईंट सीमारशीच्या बाहेर जातोय. दणदणी चौकार. सतीश फलंदाज आहे नानाशेठ गोंदली बॅकफुटला गेले. पुन्हा त्याच फटक्याचं ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळालंय. ते म्हणजे या फटक्यावर बॅकफुटला गेले, पुन्हा डीप पॉईंटवर चेंडू भिरकावून दिला. सरळ एका टप्प्याच्या साईडने 4 धावा. ज्ञानेश्वर भगत यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत नानाशेठ गोंदली यांना. कारण आपण पाहिलं असेल नानाशेठ गोंदली अप्रतिम फॉर्ममध्ये आहेत. ज्याप्रमाणे फलंदाजी करतात, खूपच सुंदर फलंदाजी नानाशेठ गोंदली यांची. बॅक टू बॅक 2 चौकार ज्याच्या बॅटमधून पण पाहिलं. ऑन द हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक साधतोय का बघूया. चेंडूला सुंदरसं ऑन ड्राईव्ह, अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू ग्राउंडेड होतोय. 1 बॉन्स एका दुसऱ्या टप्प्याने चेंडूला आउटफील्डमधून मात्र प्रमोद कलेक्ट करतोय. तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 12 या धावसंख्येवर पोहोचते. पहिले षटक प्रगतीपत्र विजयासाठी 51 धावांचं जरी लक्ष असलं तरी मात्र जशास तसं उत्तर एक नेट टू नेट फाईट आपण पाहतोय. अतिशय चांगली सुरुवात आहे, दमदार सुरुवात आहे, उत्तम सुरुवात आहे, एक सकारात्मक एक पॉझिटिव्ह सुरुवात आहे. निश्चितच जर भोईर सर आपण पाहिलं असेल तर नानाशेठ गोंदली फॉर्ममध्ये आहेत. काशीनाथ गगे यांच्यासुद्धा डावखुऱ्या आधारे फलंदाज आहे आणि त्यांना आतापर्यंत स्ट्राईक आली नाही, मात्र ते सुद्धा फॉर्ममध्ये आहेत. सकाळच्या प्रॅक्टिस सत्रामध्ये आपण पाहिलं. इथे मात्र चेंडू भिरकावून दिले. चेंडू जाते काऊ कॉर्नरच्या रिझनमध्ये. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का, आणि नानाशेठ गोंदली यांना परतावं लागेल. फलंदाज बाद. आणि शरद हलके येत आहेत फलंदाजीसाठी. एक विस्फोटक फलंदाज आहेत शरद, आणि खास करून आपला ॲटिट्यूड चेंज करावा लागेल. आक्रमकता आपल्याला दाखवावी लागेल आपल्या स्वभावामध्ये, आणि ॲटिट्यूड चेंज करावं लागेल. मी वारंवार म्हणतो कास्ती संघाला आक्रमकता धारण करावी लागेल. धावसंख्या धावफलकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आहे ती 13. शरद हलके यांनी जर पूर्ण इनिंगमध्ये 3 षटकार पूर्ण केले तर रघुनाथ हलके काल्याभाऊ यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल शरद हलके यांना, आणि वैभवजी हलके यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी शरद हलके यांना, आणि हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. काशीनाथ गगे यांच्यासाठी सुद्धा षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली तर प्रवीण गगे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. खूपच सुंदर 13 धावा धाव फलकावर आणि पॉझिटिव्ह सुरुवात.
पाहायला मिळते अमर स्पोर्ट कास्ते संघाकडनं. डावखुरे हाताचा फलंदाज काशीनाथ आहेत. काशीनाथ याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. ज्या वेळेस त्यांची बॅटवर चेंडू येतात त्या वेळेस मध्ये चेंडू सरळ भिरकावून देतात. रेग्युलर क्रिकेटमध्ये सराव करत असतात नेहमी कास्ते संघाच्या सराव शिबिरामध्ये. इथे मात्र काशीनाथ याला दाखवावं लागेल. 3 षटकारासाठी प्रवीणजी गगे यांच्याकडनं 500 आणि रुपेशजी गगे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रतीक दळवी वेलकम. पुढील चेंडू पहिलाच चेंडू फेस करेल या षटकातील. इथे मात्र बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, पंच करायचा प्रयत्न होता, खरं तर कट करणार होते मात्र चेंडू पंच इशारा. अवांतर चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 14. गोलंदाजी मार्कवर येते सुनील. पुढील चेंडू इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक झेपावत आहेत. काशीनाथ याची झेल सोडली. इथे 2 धावा सहज पूर्ण करतायत काशीनाथ आणि 2 धाव्यांनी समाधान व्यक्त केले काशीनाथ आणि शरद हलके यांनी. खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट काशीनाथ गगे आणि शरद हलके यांच्या दरम्यान. झेल सुटलाय काशीनाथ याचा. काशीनाथ विस्फोटक फलंदाज आहे. बॅटच्या पट्ट्यामध्ये आज मिडल करून चेंडू खेळतायत आणि प्रमोद यांच्या माध्यमातून दुसरा झेल ड्रॉप पाहायला मिळतोय. दुसरा झेल धरतीला दान पाहायला मिळालाय आपल्याला जयदुर्गा क्रिकेट क्लब टेमघर पाडा संघाकडनं. गोलंदाज सज्ज. इथे मात्र उजव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखा चेंडू पंच इशारा करता. अवांतर चेंडू अवांतर धाव. धावसंख्या पुढे सरसवली. 1 ने धावसंख्या होते ती 17. काय फलंदाजी सुरू आहे. काशीनाथ असतील नाना शेठ असतील काय फलंदाजी करतायत. खूपच सुंदर फलंदाजीचा नजारा अमर स्पोर्ट कासनेद्वारा. इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मात्र इथे चुकी करणार नाहीत. काशीनाथ याला माघारी परतावं लागेल. मोठा आदरा मोठा मासा गळाला. मी तर म्हणे शार्क मासा गळायला लावलाय तो गोलंदाज सुनील यांनी. काशीनाथ बॅक टू पॅव्हिलियन. साठी जात आहेत ते नानू सुतार नारायण सुतार. एक मोठं नाव अमर स्पोर्ट कास्ती संघाच्या फलंदाज जात आहेत ते नारायण सुतार. मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि मी पुन्हा आवर्जून उल्लेख करेल सन्माननीय भास्करजी भोईर साहेब PF ऑफिसर यांच्या माध्यमातून अमर स्पोर्ट कास्ती संघाला शुभेच्छा येत आहेत. तसेच पिसे गावचे विद्यमान सरपंच विजयभाई पाटील तसेच हेमंतजी गुलवी मुसाभाई यांच्याकडनं जयदुर्गा क्रिकेट क्लब टेमघर पाडासाठी शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद विजयभाई, धन्यवाद मुसाभाई. दोन्ही आमचे मोठे बंधू आहेत. वारंवार समाजकार्य त्यांच्या माध्यमातून पूर्ण जिल्हाभर होत असतं. धन्यवाद. क्रिकेटकडे वळतोय. गोलंदाजीसाठी संतोष पुन्हा तयार. शरद हलके ऑल स्ट्राईक. इथे मात्र कई पे निगाहे कई पे निशाणा. चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. भयान शांतता पसरली या चेंडू नंतर. आपण पाहू शकता मैदानावर सर्व प्रेक्षक स्तब्ध झालेले आहेत. काय चेंडू होता. ओव्हरपिच चेंडू होता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आला नाही शरद याला आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात माफ करा 17. 51 धावांचं आव्हान घेऊन उतरलंय. ह्या षटकामध्ये कुठेतरी फलंदाजांना बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलंय असं म्हणता येईल तो जयदुर्गा क्रिकेट क्लब टेमघर पाडा. इथे मात्र फुल टॉच चेंडू. एज्युकेशन आपल्याला पाहायला मिळालं नाही मात्र 2 धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. नारायण सुतार आहेत. शरद हलके. खरं तर या चेंडूवर 6 धावा यायला हव्या होत्या. ज्याप्रमाणे लॉलीपॉप चेंडू दिला होता फलंदाज शरद हलके याला. कुठेतरी रघुनाथ हलके नाराज होत आहेत आपल्या ही फलंदाजी पाहताना. काल्या भाऊ पुढील चेंडू संतोष तयार. शरदसाठी इथे मात्र आसमानी टोला आणि गोलंदाज याला मात्र दिवसात तारे दाखवण्याचं काम केलंय आणि या षटकाराने नवसंजीवनी प्राप्त होते. अमर स्पोर्ट कासने संघाच्या संघामध्ये धावसंख्या
धावफलकावर पाहायला मिळते आता मात्र ती 23. धावसंख्या झाली ती 25. धावसंख्या 25. अजूनही इथनं 26 धावांची आवश्यकता आहे सर. खरं तर मॅच मध्ये कमबॅक केले या षटकाराने. या षटकाराने संजीवनी प्राप्त करून देणारा हा षटकार शरद हलकेच्या बॅटमधनं येतोय. शरद इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का नाही. चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे ती शरद आणि नारायण याच्याकडनं. आणि मैदानामध्ये चाचपडत आहेत क्षेत्ररक्षक. मनोज गुलबी याच्याकडे थोडीशी मिसफील्ड होते पण एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली 26. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 12 चेंडू आणि 25 धावा आणि पाण्याची व्यवस्था स्वतः नानाशेठ गोंधली करतायत. पाहू शकता आपण मैदानामध्ये. खूपच सुंदर ही स्पर्धा. अमर स्पोर्ट्स कासने 40+ क्रिकेट संघ मैदानामध्ये. ह्या मैदानामध्ये जे खेळाडू आहेत धावा झालेत ते 26. 25 धावांची आवश्यकता आहे 2 षटकांमध्ये. तर हे जे आपण जर्सी टी शर्ट आणि ट्रॅक पाहत आहात त्या सन्माननीय नानाशेठ गोंधली यांच्याकडनं आम्हाला लाभलेले आहेत. तसेच 40+ क्रिकेट संघाला सर्व शूज जे स्पॉन्सर करण्यात आलेले रिबॉक कंपनीचे हे स्पोर्ट्स शूज देण्यात आलेले आहेत ते सन्माननीय रामदासजी शेळके, जयवंतजी कोळेकर, नारायणजी पाटील सर यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. सुधीरजी दळवी यांच्या माध्यमातून हे सर्व किट देण्यात येत आहे. शूज देण्यात येत आहेत. तर त्यासाठी निश्चित आम्ही ऋणी असू. आणि ज्या कॅप ज्या टोप्या आपण पाहता त्या शरदजी शेलार यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या आहेत. तर असेच प्रेम आम्हा सर्वांवर आपलं राहू द्या हीच अपेक्षा. आणि क्रिकेटकडे बोलतो पुन्हा शरद हलके ऑन स्ट्राईक. स्ट्राईकला आहे शरद, नॉन स्ट्राईकला आहे नारायण सुतार. गोलंदाजी मार्कवर येत आहेत प्रमोद. क्षेत्ररक्षक सतत डीप मध्ये आपण पाहिलं असेल तर पुढील चेंडू पहिला चेंडू हाताळतोय. इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडू लँड होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न सुद्धा शरदकडनं केला जाईल आणि सहज 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसवली 28. आपण पाहिलं असं डीपमध्ये मी म्हणालो होतो डीपमध्ये आपण पाहिलं तर वाडी स्क्वेअर लेगच्या डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप स्क्वेअर लेगमध्ये आहेत. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये मिड विकेटच्या वाडी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि लॉंग ऑन च्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सन्माननीय अर्णव सरांचं शुभागमन झालंय. विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय अर्णव सर. इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शरदेच्या बॅटमधनं 6 धावांसाठी हा चेंडू जातोय षटकार. आता शरद ऑन फायर. या 6 धावने धावसंख्या पोहोचते ती 34. सन्माननीय अर्णव सर ग्रोफर्स इंडिया ऑनलाईन शॉपिंगचे मॅनेजर आहेत. त्यांचं शुभागमन झालं. इथे मात्र हा चेंडू गतिवान चेंडू होता. खरं तर बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. मनोज गुलवी कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या 34. सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख कासने आदरणीय शरदजी गगे साहेबांचा शुभागमन झाले. वेलकम शरदजी. इथे मात्र पुन्हा शरद ऑन फायर आणि 500 रुपयाचं पारितोषिक जिंकलेलं आहेत ते काल्या भाऊ यांच्याकडनं शरद हलके. धावसंख्या 40.
आणि वैभवजी हलके यांच्याकडनं 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते रोख रक्कम जमा झालेले आहेत. धन्यवाद. इथे मात्र चेंडू भिरकावून देते बॅकवर्डिक स्क्वेअर. आमच्या व्यासपीठाला सलामी करणारा हा षटकार. वॉट फटकेबाजी सुरू आहे. शरद हलके ऑन फायर. काल्या भाऊ इथे मात्र आणि इथे मात्र सामना पूर्णपणे झुकलाय अमर स्पोर्ट कास्ते संघाकडे. 51 धावांचा पाठलाग करताना कुठेच वाटलं नाही की दडपण घेत आहेत अरुणजी दळवी. सन्माननीय शरद हलके यांच्यासाठी 20 वडापावची व्यवस्था झालेली आहे पूर्ण संघासाठी. अरुणजी दळवी यांच्याकडे. इथे मात्र यष्ट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज बाद. पण उशीर झालाय जयदुर्गा क्रिकेट क्लब टेंबरपाडा संघासाठी. कारण शरद याने त्याचं काम केले. 3 षटकार उत्तुंग 3 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. सामना एक हाती फिरून ठेवलाय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या झाली ती 46. अजूनही 5 धावांची आवश्यकता. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली शरद याच्या बॅटमधनं. आता येत आहेत भगवानजी भुईर यांसाठी. प्रत्येक षटकारात 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे एक षटकार आपण पूर्ण करताय तरी 500 रुपये मिळतील. ते सन्माननीय शरदजी गगे शाखा प्रमुख, तसेच सन्माननीय भूषणजी दळवी युवा सेना शाखा प्रमुख, तसेच स्वप्नील हलके शाखा प्रमुख यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. आणि आगली वेगळी इथे ही स्पर्धेमध्ये अरुणजी दळवी यांच्याकडनं सर्व संघासाठी वडापावची व्यवस्था आहे. त्याबरोबर थंडाई दिला जाईल. काय सुंदर फटकेबाजी शरद हलके यांच्या माध्यमातून. आणि 6 धावांची आवश्यकता जरूर आहे. मात्र भगवानजी भोईर यांनी जर षटकार पूर्ण केला तर प्रवीणजी गगे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सन्माननीय रोहिदास गोरले साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. जवळजवळ 1,500 ते 2,000 रुपयाची पारितोषिक. 5 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा निर्णायक षटक आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता अमर स्पोर्ट कास्ती संघाला आपल्या घरच्या मैदानावर हा सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र हा चेंडू बॅकफुटला न जाता उजव्या इष्टीच्या बाहेरनच हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि एक निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता अमर स्पोर्ट कास्ती संघाला विजयासाठी. काय गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाज संतोष याच्याकडनं. खरं तर जे झेल जी मिसफील्ड झाली नसती तर मात्र सामन्याचं चित्र दुसरं पाहायला मिळालं असतं. इथे मात्र गोलंदाज संतोष नारायण सुतार याला काय गोलंदाजी करेल ते पाहणं उत्सुक आहे. इथे मात्र खेळून काढतोय डाऊन द ग्राउंड. गोलंदाज डोक्याच्या वरनं खेळतात. 1 धाव पूर्ण होते. भगवान भोईर यांचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहज 2 धावा पूर्ण करतायत. आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या झाली ती 48. 3 धावांची आवश्यकता आहे अजून. 4 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. पाठीराखे आनंदी आहेत अमर स्पोर्ट कास्ते संघाचे. पुढील चेंडू. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. डीप मध्ये चेंडू जातो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. आणि भगवान भोईर साहेब यांच्यासाठी जो पारितोषिक होतं ते पूर्णपणे आता ते सर्व प्रेक्षक बॅकफुटला गेले असं म्हणता येईल. 1 धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. इथे मात्र दाखवून दिलंय अमर स्पोर्ट कास्ती संघाने. खेळाडू वृत्ती दाखवली होती नारायण सुतार यांनी. सुरेशजी भोईर यांनी जो झेल टिपला होता मनोज गुळवी यांचा त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक किरणजी शेलार यांच्याकडनं पोहोचलेलं आहे. धन्यवाद. पुढील चेंडू. इथे मात्र
2 चेंडू आणि 1 धाव आणि कंपल्सरी चेसिंग आहे. मनोज गुलवी काय एष्टी रक्षण करतात आपण पाहू शकता. 9 तरुणांना लाजवेल असं एष्टी रक्षण मनोज गुलवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. संघ मात्र पूर्णपणे अडचणीत सापडलाय तरी कुठे न डगमळता इथे 2 चेंडू 1 धाव. आणि इथे मात्र आव्हांतर चेंडू आव्हांतर धाव. सामना जिंकलाय तो अमरस्पोर्ट कास्ते संघ. अभिनंदन अभिनंदन अमरस्पोर्ट कास्ते. हार्ड लक टेमगरपाडा आणि सर्व पाठीराखे अमरस्पोर्ट कास्ते संघाचे खेळाडू यांना विनंती असेल अरुणजी दलवी साहेब यांच्याकडनं मोफत वडापावची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मॅन ऑफ द मॅच शरद हलके आणि काल्या भाऊ यांच्याकडे 500 रुपयाचा पारितोषिक विजयी झाले. शरद हलके वेलकम.